कथा म्हणजे गोष्ट, कथन करणे म्हणजे सांगणे. सगळ्यांना गोष्ट आवडते. सुरुवात करूया. शाश्वत मालुसरे ऐतिहासिक कथा. वा वा वा, काय देखणा मुलगा आहे. नमस्कार, माझे नाव शाश्वत दीपक मालुसरे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवडी, तालुका भोर, जिल्हा पुणे. माझ्या कथेचे नाव आहे आपल्याच मावळ खोऱ्यातील सरसेनापती यसाजी कंक. पराक्रमाच्या इतिहासाची गातो मी गाथा, पराक्रमाच्या इतिहासाची गातो मी गाथा. ज्यांनी घडवला हा इतिहास त्यांच्या चरणी टेकवितो माथा. ज्यांनी घडवला हा इतिहास त्यांच्या चरणी टेकवितो माथा. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी मुघलांना उधळून टाकत हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि याच मोलाच्या कार्यात त्यांना साथ लाभली ती 12 मावळ खोऱ्यातील शूर शिलेदारांची. आणि यातीलच एक वीर योद्धा म्हणजेच सरसेनापती यसाजी कंक. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला. राज्याभिषेकानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 1676 रोजी शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली. मोहिमेमध्ये शिवरायांनी आदिलशहाला धडा शिकवण्यासाठी कुतुबशहाशी मैत्री केली व शिवराय कुतुबशहाच्या भेटीसाठी गोळकोंड्याकडे निघाले. गोळकोंड्यातली रयत ही शिवरायांना पाहण्यासाठी फारच स्फूर्त झाली होती. शिवराय कसे दिसतात, शिवराय कसे चालतात, शिवराय कसे बोलतात हे पाहण्यासाठी गोळकोंड्याच्या रयतेने प्रचंड गर्दी केली व शिवराय गोळकोंड्यामध्ये पोहोचल्यावर कुतुबशहाने शिवरायांचे जंगी स्वागत केले. स्वागतानंतर दरबारात गेल्यावर कुतुबशहाने शिवरायांना न राहून एक प्रश्न विचारला. राजाजी, तुम्हारी फौज तो बहुत बड़ी है, पर मैंने तुम्हारी फौज में एक ही हाथी नहीं देखा. यावर राजे म्हणतात, अरे मला हत्तींची काय गरज, माझा एक एक मावळा हत्ती एवढाच ताकदवान आहे. कुतुबशहा म्हणतो, जर असंच असेल ना तर तुमचा कोणताही एक मावळा माझ्या हत्तीबरोबर झुंज देईल का. राजे म्हणतात, अरे का नाही, इथे समोरच उभे आहेत माझे मावळे, कोणत्याही एका मावळ्याकडे बोट दाखवा, तो मावळा तुमच्या हत्तीबरोबर झुंज देण्यासाठी तयार असेल. कुतुबशहा एका मावळ्याकडे बोट दाखवतो. तो मावळा होता सरसेनापती यसाजी कंक. यसाजी कंक झुंजीसाठी तयार झाले. दिवस ठरला, वेळ ठरली. गोळकोंड्यामध्ये गोल मैदान तयार करण्यात आले. मैदानात माणसाची आणि हत्तीची झुंज ही पहिल्यांदाच होणार होती, म्हणून गोळकोंड्याच्या रयतेने झुंज पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली आणि मैदानाच्या एका बाजूने धिप्पड असा हत्ती हात आला. जवळजवळ 1.5 पुरुष उंचीचा, काळ्याभोर रंगाचा भयंकर असा गजराज होता तो. त्याचे सुळे म्हणजेच तलवारीची 2 टोकं आणि या भयंकर अशा हत्तीला कुतुबशहाच्या सैन्याने 2-3 हंडी मध्ये पाजले होते आणि हा हत्ती तर आता फारच चवताळला. त्याला आत आणणाऱ्या कुतुबशहाच्या सैन्यालाही त्याने केव्हाच लोळावले आणि झुंजीचा इशारा मिळताच झुंज सुरू झाली. तो हत्ती समोरून धावत येत होता. सरसेनापती यसाजी कंक त्याला चकवा देत होते. हत्ती समोरून धावत येत होता. सरसेनापती यसाजी कंक त्याला चकवा देत होते. हत्ती धावत यायचा, सरसेनापती यसाजी कंक त्याला चकवा देत राहिले. असं करत करत अर्धा तास झाला, झुंज सुरू होती. 1 तास झाला, झुंज सुरू होती. 1.5 तास झाला, झुंज सुरू होती. तब्बल 2 तास झाले, झुंज सुरूच होती. झुंज काही थांबे ना. गोळकोंड्याच्या रयतेला वाटत होतं हा हत्तीच जिंकणार आणि अगदी झालंही तसंच. त्या हत्तीने सरसेनापती यसाजी कंक यांना आपल्या सोंड्यामध्ये पकडलं आणि दाबून धरलं. आता तर गोळकोंड्याच्या रयतेला वाटलं आता तर हा हत्तीच जिंकणार. आणि पण त्या सरसेनापती यसाजी कंक यांनी त्या हत्तीच्या सोंड्यातून आपल्या ताकदीने आणि युक्तीने सुटका केली. ते बाहेर आले. त्यांनी आपली समशेर उपसली. त्या हत्तीच्या सोंड्यावर वार केला. वार असा गंभीर होता की तो चवताळलेला हत्ती ची 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 ओरडत गोळकोंड्याच्या जंगलात पळून गेला. असं धैर्य, असा शौर्य, असा पराक्रम केला तो म्हणजे सरसेनापती यसाजी कंक यांनी. जगाच्या इतिहासामध्ये माणसाची आणि हत्तीची झुंज कधी झालीच नव्हती. ती झाली शिवरायांचा एका मावळा सरसेनापती यसाजी कंक यांच्या सोबत. आणि नुसती ती केलीच नाही तर ती जिंकूनही दाखवली. अशा या माझ्या राजाला आणि यूर योद्ध्याला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.
माता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा, मासाहेब जिजाऊ साहेबांचा, मासाहेब जिजाऊ साहेबांचा, महाराज गणपती भूपती गजाश्वपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. नमो पार्वते पदे हर 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 हर. सर्वांना माझा धन्यवाद. काय छान गोष्ट सांगितली हो. साक्षात इतिहास आपल्यासमोर उभा केला आणि या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला याचा आनंद वाटतो. आपण मावळे आहोत. साक्षात म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांची वाट जी आहे ती तू नक्की पुढे चालवशील असा मला विश्वास वाटतो. आणि हे संमेलन तरी कशासाठी? मुलांच्यामध्ये जे गुण आहेत ते त्याला कळावेत, ते विकसित व्हावेत. याला कळलं शिवचरित्र कथन जरी तू केलं हयातभर तरी तुला तुझ्या जीवनाचा मार्ग सापडला. कुणी कलाकार आहे, कुणी गायक आहे, कुणी वक्तृत्वामध्ये आहे, कुणी कथा निवेदनामध्ये आहे. हे भविष्यातले कथा निवेदक आणि कलाकार आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा.